त्यानंतर बातमी नीट पेपर फुटी प्रकरणासंदर्भातल्या नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या तपासात आता लातूरमधून नवे धागेदोरे समोर येत आहेत। डॉक्टर मनोज शिरुरे याच्या अटकेनंतर लातूरातील अनेक डॉक्टर तपासाच्या भोवऱ्यात सापडलेत। आपल्या मुलांना डॉक्टर बनवण्यासाठी बड्या डॉक्टरांनी नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय आणि त्यामुळे लातूरमधील अनेक मोठी नावं आता सीबीआयच्या रडारवर आहेत। नीट पेपर फुटी प्रकरणात मोठी नावं समोर येण्याची शक्यता। लातूरमधील अनेक बडे डॉक्टर सीबीआयच्या रडारवर। मोठी नावं तपासाच्या भोवऱ्यात। नीट पेपर फुटीचा तपास सीबीआय कडून युद्ध पातळीवर सुरू आहे। राज्यातील पेपर फुटीची पाळंमुळं सीबीआयने उखडून काढायला सुरुवात केली आहे। या प्रकरणात महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या तब्बल 13 वर पोहोचली आहे। डॉक्टर मनोज शिरोळे याला अटक झाल्यानंतर आता काही दिग्गज डॉक्टरांची नावं चर्चेत आलेत आणि त्यामुळे वातावरण तापलंय। सीबीआयच्या तपासात काही डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबियांची चौकशी करण्यात आली आहे। पैशांच्या जोरावर पात्रता नसताना विद्यार्थ्यांना नीटचा पेपर मिळवून देण्यात आला। मुलांना डॉक्टर बनवून टोलेजंग हॉस्पिटलचा वारस तयार करण्यासाठी चुकीचा मार्ग स्वीकारला गेला असा गंभीर आरोप आता पालकांकडून केला जातोय। पैशाच्या जोरावर मधला मार्ग ही डॉक्टर मंडळी करतात आणि पेपर फोडून आपल्या मुलाला डॉक्टर करण्याचं स्वप्न ते पाहतायत। खऱ्या अर्थानं त्यांनी ही अमाप माया जमवलेली आहे आणि या मायाच्या रूपानं टोलेजंग हॉस्पिटल्स उभा राहिलेले आहेत। त्या हॉस्पिटलला वारस म्हणून आपला अपात्र असलेला पोरगा सुद्धा नीटच्या परीक्षेमध्ये पात्र झाला पाहिजे म्हणून त्यांनी पैशाच्या जोरावर या ठिकाणी अनेक पेपर फुटी केलेली आहे। तर या पेपर फुटीच्या माध्यमातून खऱ्या विद्यार्थ्यावर अन्याय होतोय म्हणून अशा गर्भ श्रीमंताच्या डॉक्टरांच्या चौकशा झाल्या पाहिजे आणि दोषीवर कडक कारवाई झाली पाहिजे। अनेक डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल आहे आणि तोच वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची त्यांची इच्छा आणि त्यामुळे मुलांनीही डॉक्टर व्हावं आणि पुढे हेच हॉस्पिटल सांभाळावं असा काही डॉक्टरांचा अट्टहास असल्याचं बोललं जात आहे। म्हणूनच त्यांनी हा पेपर विकत घेऊन आपल्या मुलाला दिल्याची माहिती समोर आली आहे। मात्र हा वारसा पुढे नेण्यासाठी गुणवत्तेऐवजी शॉर्टकटचा मार्ग निवडला गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। ज्या डॉक्टरांची चौकशी सीबीआयने केली त्यांचे मोठे मोठे हॉस्पिटल जे आहेत ते लातूरमध्ये आहेत, ते नामांकित डॉक्टर आहेत। काही बालरोग तज्ज्ञ आहेत तर काही स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत। त्यामुळे यांच्या मुलांना पुन्हा डॉक्टर करण्यासाठी आणि त्यांचा वारसा जपण्यासाठी हा पेपर विकत घेतल्याचं जे आज समोर आले त्यामुळे अनेकांना धक्का बसलाय। अनेक डॉक्टरांची सीबीआय चौकशी करते, किती लोकांना या डॉक्टरांनी पेपर पुढे विकला याची सुद्धा सीबीआय करते। त्यामुळे सीबीआय चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे येत आहेत। नीट सारख्या देशातील सर्वात महत्त्वाच्या परीक्षेला पेपर फुटीचं ग्रहण लागल्यानं पालक चिंतेत आहेत। लातूरच्या डॉक्टर शिरुरेला अटक केल्यानंतर आता अनेक बडे डॉक्टर सीबीआयच्या रडारवर आहेत। पैशांच्या जोरावर आपल्या मुलाला डॉक्टर बनवण्यासाठी बड्या डॉक्टरांनी पेपर विकत घेतल्याचा संशय तपास यंत्रणांना आणि त्यामुळे आता डॉक्टर मनोज शिरुरे याच्यानंतर आणखी काही बड्या डॉक्टरांचा नंबर लागण्याची शक्यता वर्तवली जाते। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।